बाळ जन्माला येणे हे त्या बाळाचे मातापिता व घरातील कुटुंबासाठी खूप आनंदाची गोष्ट असते. पण त्या बाळाची पहिल्या महिन्यात काळजी घेणे हे पण तितकंच महत्त्वाचं असतं. विशेषतः ज्या महिला पहिल्यांदाच गर्भवती होत्या व त्यांना संतान प्राप्ती झाली, त्या माता या मातृत्वाच्या प्रवासात नवीन असतात आणि ह्याच मातांसाठी हा व्हिडिओ खूपच इम्पॉर्टंट होणार आहे. आता ज्या गोष्टी मी सांगणार आहे याकडे मातेने काळजीपूर्वक लक्ष द्यावे. बाळाचा जन्म झाला तर त्याला जास्तीत जास्त 1.5 तासाच्या आत ब्रेस्ट फिडिंग देणं गरजेचं असते. मातेला पहिले 3 दिवस दूध कमी असते, यामध्ये काळजी करण्याची गरज नसते. जो स्तनातून चीक येतो तो बाळाला पाजणे खूप महत्त्वाचे असते. त्यामुळे बाळाला अँटीबॉडीज भेटतात आणि बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे बाळ निरोगी राहते. नवजात बाळाच्या अंगावरील केस जाण्यासाठी बेसन पीठ वगैरे काहीच लावू नये. नवजात बाळाच्या अंगावरील केस हे काही कालावधीनंतर निघून जातात. या पहिल्या महिन्यात बाळाचे पोट खूपच छोटे असते. त्यामुळे बाळाला प्रत्येक 1 ते 1.5 तासाला ब्रेस्ट फिडिंग देणे खूप महत्त्वाचे असते. याकडे मातेने काळजीपूर्वक लक्ष द्यावे. बाळाची नाळ गळून पडेपर्यंत त्याला आंघोळ घालू नये. फक्त स्पंज बाथ देणं गरजेचं असते आणि प्रायव्हेट अंग वेळोवेळी स्वच्छ मऊ कपड्याने पुसून आपल्याला साफ ठेवायचं आहे. बाळाची नाळ पाडण्यासाठी त्याला कुठल्याही प्रकारचे तेल वगैरे लावू नये. काही कालानंतर ते आपोआप गळून पडते. तसेच बाळाला डायपर शक्यतो वापरूच नये. स्वच्छ कपड्याचे लंगोट घालावे व वेळोवेळी नियमित ते चेक करावे. जास्त वेळ ओलावा राहिल्यास बाळाला रॅशेस सुद्धा पडू शकतात. बाळाला पावडरचे बॉटलने दूध शक्यतो पाजूच नये. आईनेच बाळाला व्यवस्थित स्तनपान देणं गरजेचं असते. हे स्तनपान आईच्या व बाळाच्या आरोग्यासाठी खूपच उपयुक्त असते. नवजात बाळाचे दिवसात 4 ते 5 वेळा शी करणे नॉर्मल असते किंवा 2 ते 3 दिवस शी न करणे हे पण नॉर्मल असते. यामुळे काळजी करण्याची गरज नसते. बाळाची नाभी क्लिअर झाल्यावर मालिशसाठी शुद्ध कोकोनट ऑइल वापरावे. इतर कुठलेही ऑइल शक्यतो वापरू नये. तर अशाच बाळाच्या आरोग्यविषयक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि नियमित अपडेट राहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.